नमस्कार, मी अनिताज किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण अननस लागवडीचा व्हिडिओ करणार आहोत। तर आपण वटपौर्णिमेच्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ केला होता, अननस काढले होते आणि तो व्हिडिओ आपण शॉर्टला टाकला होता। तर तो व्हिडिओ 14 लाख व्ह्यूअर्सनी पाहिलेला आहे आणि अतिशय उत्तम म्हणजे सुंदर असा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला दिलेला होता आणि त्यामध्ये आमच्या व्ह्यूअर्सनी खूप प्रश्न आम्हाला विचारले होते। तर सर्वप्रथम मी जे 14 लाख व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि सबस्क्रायबर झाले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते सर्वांना। तर हा व्हिडिओ जो आता आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ज्या व्हिडिओतून आम्ही दिलेली आहेतच, पण तरी देखील हा लागवड कशी करायची, रोपं कुठे मिळतात, त्याला खत वगैरे घालतात की नाही आणि किती दिवसांनी अनस येतात, असे अनेक प्रश्न आमच्या व्ह्यूअर्सने त्या व्हिडिओमध्ये आम्हाला विचारलेले होते। तर त्यासाठीच आम्ही मुद्दाम हा अननस लागवडीचा व्हिडिओ आम्ही करत आहोत। तर आपण आता ही अननस लागवड इथे करणार आहोत। तर आमची बऱ्याच ठिकाणी आमची शेती आहे, म्हणजे अननस आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही असे हे वाफे करून अननस लावतो। तर इथे आता ह्या भागामध्ये आम्ही हे असं एक वाफा तयार केला आहे, मातीचा खणून घेतलेली आहे आणि हे असे खड्डे मारून आम्ही ठेवले आहेत। तर त्यामध्ये आता आपण ही रोपं लावणार आहोत। तर हा अननस देखील आमच्याच बागेतला आहे। हा इथे लावायचा। तर हा अननस देखील आमच्या बागेतला आहे। तर हा अननस देखील आमच्या बागेतलाच आहे। हा आता म्हणजे जी ठराविक झाडं आहेत ती मागून पुढून लावलेली असतात, त्यामुळे वटपौर्णिमेच्या वेळेस काही अननस मिळाले त्याचा व्हिडिओ आपण केला। आता त्यानंतर आता परत काही अननस त्यानंतर पुन्हा झाडाला आले ते आम्ही काढले। तर त्यातला हा एक अननस आम्ही आता 2 दिवसापूर्वी 2-3 अननस मिळाले होते, तर बाकीचे खाऊन झाले। आता हा एक आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला। तर हा अननस देखील आता आम्ही काढलेला आहे। तर आता इथे तो ह्याचं हे झाड जे अननस कसं लावलं जातं, तर जे रोप असतं अन्नाच्या वरती, म्हणजे जे मूळ झाड असतं तिथून आपण हा अननस तोडून काढला आणि त्याच्यावरती हे जे हे रोप असतं, तर हे आता आपण हे तोडायचं आहे। हा इथे अननस लावायचा आहे। आमचा जय नातू म्हणतोय, आमचा जय, की इथे अननस लावायचा आहे। कुठे लावायचा? इथे। हा लावूया, लावूया लावूया तुला। हा लावूया ना इथे, तू लाव, धर लाव। तर हे जे अननसाचं झाड आहे याचा आपण अननस वटपौर्णिमेच्या वेळी आपण हा काढलेला होता याचा अननस। आणि तर त्याला भरपूर असे कोंब वगैरे आलेले होते, तर ते कोंब आपण इतर ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यानंतर आता परत दुसरे अननस मिळाले त्याचे हे आपण आता इथे लावत आहोत। तर ते जे झाड होतं ते आपण हे काढलं नाहीये, तर ते हे मूळ झाड आहे आणि इथून आपण तो अननस काढलेला होता। इथे तो अननस होता, तर हे मोठं झाड दिसतंय हे त्या अननसाचं आहे। तर आपण हे ते अजून काढलं नाहीये, हे झाड आपण काढून टाकणार, पण त्याला अजून एक हा कोंब फुटलाय बघा। तर हा आपण कोंब आता लावणार आहोत। हा जो बाजूला आलाय हा वेगळा कोंब फुटलेला आहे आणि जो अननस आपला होता तो इथे होता, म्हणजे हे मोठं झाड आहे ते इथे अननस होता ते आहे आणि त्याला हा कोंब आता वेगळा फुटलाय। तर आता आपण हा कोंब लावायला घेणार आहोत। अशा प्रकारे हा कोंब मी काढून घेतलेला आहे। हा बघा, हा कोंब असा काढलेला आहे। आणि हे जे झाड आहे हे मूळ झाड आहे। आता हे आम्ही हे काढून टाकून देणार, ह्याचा काही उपयोग नाही। आता एका झाडाला फक्त एकच अननस येतो, तर ह्याला आता अननस येणार नाही, तर हा आता काढून टाकायचा आणि हे हा जो कोंब आता साईडला आला होता तो आपण घेतलेला आहे। चला आता आपण हे सगळे असेच कोंब आम्ही काढून ठेवले आहेत, तर ते आपण आता लावून टिकवायचं आहे। टिकावाने आपण हे सगळा वाफा हा तयार करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण हे असे खड्डे तयार करून घेतले आहेत। तर आपण आता हे झाड असं तोडून काढायचं असतं आणि हे आता इतर ठिकाणी आपण हे लावणार आहोत। तर असं एकदम सहज हे झाड निघतं, हे बघा हे असं निघतं झाड आणि हा अननस आता बाजूला मोकळा झाला। तर हे जे रोप असतात आहे वरती अननसच्या डोक्यावर, हे आता आपण लावायचं असं जमिनीमध्ये। तर आपण ही अशीच जी काही आता रोपं आहेत ती आम्ही आता अननस आपल्याला परत मिळाले बागेमध्ये, तर त्याची ही रोपं आता आपण काढलेली आहेत अशा प्रकारे आणि ती आता आपण लागवड करत आहोत। तर ते आपण आता ही झाडं जे सर्वप्रथम आता अननसाच्या वरती रोप होता तो सगळ्यात प्रथम आपण लावून घेऊया जमिनीमध्ये। तर आपण हा जो खड्डा केला त्याच्यामध्ये आपण आता हे थोडंसं शेणखत आता घालणार आहोत। पूर्वी आम्ही शेणखत घातले नाहीये, सगळे असेच आपण लागवड केलेली आहे, पण आता ह्यावेळेस आम्ही प्रयोग करतो आहोत की शेणखत घातल्यानंतर काय फरक पडतो फळामध्ये ते आम्हाला बघायचं आहे, म्हणून ह्यावेळेस आम्ही हे शेणखत वापरत आहोत। तर हे रोप आता असं हे शेणखत घातल्यानंतर इथे असं आतमध्ये बसवायचं आहे आणि ही जी माती आहे बाजूची ती अशी त्या रोपाच्या गोल गोल दाबायची आहे। याला काटे असतात,
जरा जपून आपण हात लावायचा आहे या रोपाला, तर आपल्या हाताला काटे लागतात. अशी हे सगळी रोपं आता आपण लावत लावत पुढे पुढे जाणार आहोत. तर हे शेणखत आता आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे रोप आता आपण असं त्याच्यामध्ये उभं करूया आणि ही बाजूची जी माती आहे ती अशी आतमध्ये बसूया. तर आम्हाला बरेच प्रश्न विचारलेले होते, तर त्यामध्ये असा प्रश्न होता की ही कशी लागवड करायची, अशा पद्धतीने ही लागवड करायची आहे आणि ह्याला कोणतं खत वापरायचं. तर खत आम्ही कोणतं यापूर्वी कधी वापरलं नाहीये, हे पहिल्यांदाच आता आम्ही हे वापरलेलं आहे प्रयोग करण्यासाठी शेणखत. तर या झाडाला कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही, त्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी आपल्याला करावी लागत नाही. त्यामुळे याचा कुठला म्हणजे आपल्याला कुठलाच खर्च याला काहीच नसतो लागवडीमध्ये. म्हणजे याचं इझी उत्पन्न मिळणारी ही शेती आहे. याला कुठल्या प्रकारची फवारणी करावी लागत नाही, कुठल्याही प्रकारची याच्यावर कीड किंवा रोग कुठल्याही प्रकारचा याच्यावर पडत नाही, त्यामुळे आपल्याला याच्यावर फवारणी वगैरे करावी लागत नाही. आणि ह्या झाडांना सावलीमध्ये लावून चालत नाही, तर ही झाडं जी आहेत तर ह्यांना उन्हामध्ये लावावं लागतं. ह्यांना जर तुम्ही सावलीत लावलात तर ही फळं लवकर लागत नाही त्या झाडांना, म्हणून त्यांना ऊन पण लागलं पाहिजे. त्यामुळे ही अशा ठिकाणी लावायची की तिथे त्यांना ऊन मिळेल, अशा ठिकाणी लावावी लागतात. आणि ह्यांना पाणी देखील जास्त लागत नाही. एक दिवस आड ह्यांना पाणी लागतं, पण एक दिवस आड मात्र ह्यांना पाणी घालावं लागतं. पाणी एक दिवस आड ह्यांना पाणी घालायचं, एक दिवस आड पाण्याने हे चांगले होतात. आणि शिवाय ह्यांना मात्र काळजी काय घ्यायची की ही रोपं तुम्हाला उन्हात लावायला लागतात. अशा प्रकारे ही आपली आता झाडं लावून झालेली आहेत अननसाची. तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं या आमच्या एपिसोडमधून मिळाली असतील. जे जे तुम्ही व्ह्यूअर्स आणि आम्हाला प्रश्न विचारले होते आमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अननसाच्या, तर त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती आम्ही यातून दिलेली आहे. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर जागा असेल तर तुम्ही ज्यावेळी बाजारातून अन्नच घेता विकत, तर त्यांच्याकडून ते रोपही घ्यायचं आणि ते रोप आणून असं जागा असेल तर लावायचं. मग तुम्ही एक जर रोप लावलात तर त्याला 1 वर्षानंतर अशी बरीच रोपं त्याला म्हणजे कोंब येतात त्याला, आणि मग ते कोंब काढून आपण ते लावायचे आणि मूळ ते अननसाच्या वरती जे झाड असतं तेही लावायचं. अशा प्रकारे आपली झाडांची संख्या आपल्या बागेमध्ये वाढत जाते, दिवसेंदिवस वाढत जाते, पण कमी होत नाही. त्यामुळे जर एक अननस आणला तर पुढच्या वर्षी तुमचे 4-5 अननस होतील. असे तुमची संख्या अननसाची ही दिवसेदिवस वाढतच जाते. आणि व्यावसायिक पद्धत लागवडीची वेगळी असू शकते, म्हणजे शास्त्रोक्त जी पद्धत आहे व्यावसायिक ती कदाचित वेगळीही असू शकते, पण ही आमची घरगुती पद्धत आहे. आम्ही ह्या पद्धतीने दरवर्षी झाडं लावतो आणि आम्हाला अतिशय सुंदर असे अननस मिळतात. ते तुम्ही पाहिलेलेच आहात आमच्या व्हिडिओमध्ये. खूप छान अननस मिळतात. ते आमची ही जी घरगुती पद्धत आहे, आम्ही ज्या पद्धतीने अननस लावतो आणि फळं घेतो ती तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे. तर जागा असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही असे अननस लावून बघा. तर भरपूर ह्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो आणि मेन म्हणजे ह्याला ऊन पाहिजे. जर तुम्ही ही झाडं सावलीत लावलात, तर आम्ही हे असे सगळे प्रयोग केलेले आहेत. आमची काही झाडं सावलीमध्ये देखील आम्ही लावली होती, पण जी झाडं आमची उन्हातली 1 वर्षानंतर ज्या झाडांना अननस आले, पण जी सावलीमध्ये झाडं आहेत त्यांना 2 वर्ष झाली तरी अननस आले नाही.
त्यामुळे मला वाटतं आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जी शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण विचारले होतात सर्व व्ह्युअर्सनी, तर त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण ते प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच दिली जातील. तर आशा करते की आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडला असेल एपिसोड तर व्हिडिओला लाईक करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद देते. नमस्कार.